सर्वांना नमस्कार। आज आपण IPL वर आधारित काही वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत। तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करा। तर चला सुरुवात करूयात। 2024 मध्ये IPLच्या कितव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले होते? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत। तर 2024 मध्ये IPLच्या 17व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले होते। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। 17वे म्हणजेच 2024 IPL संस्करण कोणी जिंकले आहे? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत। तर 17वे म्हणजे 2024 IPL हे KKR म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्स यांनी जिंकले आहे। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। कोलकाता नाईट रायडर्स म्हणजेच KKR ने आतापर्यंत किती IPL फायनल जिंकल्या आहेत? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत। तर आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स यांनी 3 वेळा IPL फायनल जिंकलेली आहे। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। IPL 2024 मध्ये एकूण किती संघांनी भाग घेतला होता? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत। तर IPL 2024 मध्ये एकूण 10 संघांनी भाग घेतला होता। तर चला पुढील प्रश्न पाहूयात। IPL 2024 ची टायटल स्पॉन्सर कोणती कंपनी होती? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत। तर IPL 2024 ची टायटल स्पॉन्सर ही टाटा कंपनी होती। तर चला पुढील प्रश्न पाहूयात। कोणत्या स्टेडियमवर IPL 2024 चा अंतिम सामना खेळण्यात आला होता? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत। तर MA चिदंबरम स्टेडियमवर IPL 2024 चा अंतिम सामना खेळण्यात आला होता। तर चला पुढील प्रश्न पाहूयात। जगातील सर्वात मोठे स्टेडियम कोणते आहे? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत। तर जगातील सर्वात मोठे स्टेडियम हे नरेंद्र मोदी स्टेडियम हे आहे। तर चला पुढील प्रश्न पाहूयात। BCCI 4 प्ले ऑफ गेम आणि अंतिम सामन्यात टाकलेल्या प्रत्येक डॉट बॉल साठी किती झाडे लावणार आहे? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत। तर BCCI 4 प्ले ऑफ गेम आणि अंतिम सामन्यात टाकलेल्या प्रत्येक डॉट बॉल साठी प्रत्येकी 500 झाडे लावणार आहे। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। IPL 2024 चा अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कार कोणाला मिळाला? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत। तर IPL 2024 च्या अंतिम सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार हा मिचेल स्टार्क याला मिळाला। तर चला पुढील प्रश्न पाहूयात। IPL 2024 मध्ये मौल्यवान खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत। तर IPL 2024 मध्ये मौल्यवान खेळाडूचा पुरस्कार हा सुनील नारायण याला मिळाला आहे। तर चला पुढील प्रश्न पाहूयात। IPL 2024 मध्ये ऑरेंज कॅप म्हणजे सर्वाधिक धावा कोणी जिंकल्या आहे? तर खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत। तर IPL 2024 मध्ये ऑरेंज कॅप ही विराट कोहली यांनी जिंकली आहे। तर चला पुढील प्रश्न पाहूयात। IPL 2024 मध्ये पर्पल कॅप कोणी जिंकली आहे म्हणजेच सर्वाधिक जास्त विकेट? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत। IPL 2024 मध्ये पर्पल कॅप ही हर्षल पटेल याने जिंकली आहे। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। IPL 2024 मध्ये इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला आहे? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत। तर IPL 2024 मध्ये इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कार हा नितीश KR रेड्डी याला मिळाला आहे। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। IPL 2024 मध्ये
कोणत्या संघाला फेअर प्ले अवॉर्ड मिळाला आहे? तर IPL 24 मध्ये फेअर प्ले अवॉर्ड हा सनरायझर्स हैदराबाद या संघाला मिळाला आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. IPL 2024 नंतर कोणत्या खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. तर IPL 24 नंतर दिनेश कार्तिक या खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. IPL 2024 लिलावामधील सर्वात महागडा खेळाडू कोणता आहे? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. IPL 2024 लिलावामधील सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्क हा आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. IPLच्या इतिहासात सर्वात जलद अर्धशतक कोणत्या खेळाडूने केले आहे? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. तर IPLच्या इतिहासात सर्वात जलद अर्धशतक हे यशस्वी जयस्वाल याने केलेले आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. IPL मध्ये सर्वात जलद 8,000 धावांचा टप्पा गाठणारा फलंदाज कोण ठरला आहे? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. तर IPL मध्ये सर्वात जलद 8,000 धावांचा टप्पा गाठणारा फलंदाज विराट कोहली हा ठरला आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. IPL 2024 मध्ये सर्वाधिक षटकार कोणी मारले आहेत? दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. तर IPL 2024 मध्ये सर्वाधिक षटकार अभिषेक शर्मा याने मारलेले आहेत. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यावे. IPL 2024 मध्ये सर्वाधिक चौकार कोणी मारले आहेत? तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.